केक बनवणं ही सोपी गोष्ट नाही, मात्र प्रोसेस समजली तर अवघड देखील नाही। प्रत्येक साहित्य जर प्रमाणात घेतलं तर केकही छान जमतो। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून केक बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या। मी केकमध्ये अंड टाकणार आहे। जर तुम्हाला अंड टाकायचं नसेल तर तुम्ही पाववाटी दह्याचा वापर करू शकता। हे अंड बीटाच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं। अंड जेवढं आपण बीट करून घेऊ तेवढंच हा केक खूपच सॉफ्ट आणि फ्लफी होतो। साधारण 4 ते 5 मिनिटं मी हे अंड फेटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे जर कलर चेंज झाला आणि खूपच क्रीमी स्ट्रक्चर आलं तर हे अंड छान फेटलं गेलं असं समजायचं। आता ह्याच्यामध्ये 3 मोठे चमचे पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा एखाद मिनिट हे सगळं फेटून घ्यायचं। आता मी 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर देखील वापरू शकता। पुन्हा 2 मिनिटं हे सगळं फेटून घ्यायचं। आता पाववाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर घालायची। हे सगळं स्पॅच्युलाने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। हे सगळं साहित्य मोजण्यासाठी मी मेजरमेंट कपचा वापर केलेला आहे। तुम्ही घरातली एखादी छोटी वाटी घेऊन त्याच्या प्रमाणात देखील हा केक बनवू शकता। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी साधारण 1 मोठा चमचा टूटी फ्रुटी घातलेली आहे। पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं। टूटी फ्रुटीच्या ऐवजी तुम्ही चॉकलेट चिप्स किंवा ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता। हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ झालं नाही याची खात्री करून घ्यायची। मिश्रण हे मध्यम पातळ झालं पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने छोटा केकचा मोल्ड मी वापरलेला आहे। त्याला आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं। तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर केक बनवायचा असेल तर हे सगळं साहित्य तुम्ही डबल करू शकता। आता ह्याच्यामध्ये केकचं बॅटर ओतायचं। प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 15 ते 20 मिनिटं हा केक 180 डिग्री सेल्सिअसला बेक करून घ्यायचा, किंवा कुकरची शिट्टी आणि रिंग काढून प्रीहीट करून 15 ते 20 मिनिटं हा कुकरमध्ये तुम्ही बेक करू शकता। केक आता तयार झालेला आहे। तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मोल्डमधून बाहेर काढायचा। इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं होतं, त्याऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ किंवा मैदा देखील वापरू शकता। गव्हाचं पीठ वापरून देखील हा केक तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे। वरती डेकोरेशनसाठी चॉकलेट मेल्ट करून तेल घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करू शकता। अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून तयार केलेला हा हेल्दी केक तयार झालेला आहे। वरती चॉकलेट लावल्यामुळे तो दिसायला देखील खूपच छान दिसत आहे आणि खायला देखील तितकाच छान लागतो। झटपट तयार होणारी ही केकची रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।